नमस्कार. आज आपण 1853चा चार्टर्ड ॲक्ट आणि 1858चा भारत सरकार कायदा बघणार आहोत. त्यापूर्वी लास्ट लेक्चरचा आढावा घेऊयात. लास्ट लेक्चरमध्ये आपण चार्टर्ड ॲक्ट 1833 बघितला होता. त्याची वैशिष्ट्येसुद्धा सांगितली होती. वैशिष्ट्यांमध्ये सांगितलं होतं की बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तसेच संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. तसेच मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नव्हता. आणि तो सफल कधी झाला तर 1853च्या कायद्यामध्ये झाला होता. आता आपण चार्टर्ड ॲक्ट 1853 बघूयात. या कायद्याच्या पहिल्या वैशिष्ट्यातील महत्त्वाचा पॉईंट बघा. 1853च्या कायद्याने गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन केले गेले व छोट्या संसदेप्रमाणे काम करीत असे. म्हणजे गव्हर्नर जनरलचे एक छोटे विधिमंडळ स्थापन केले होते व छोट्या संसदेप्रमाणे ते कार्य करत होते. दुसरे वैशिष्ट्य बघितले तर या कायद्यानुसार खुली स्पर्धात्मक पद्धती सुरू करण्यात आली आणि यासाठी मॅकलो कमिटीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच आता भारतीय व्यक्ती ही स्पर्धा परीक्षा देऊन क्लास 1 ऑफिसर बनू शकत होते. बघा, खुली स्पर्धा परीक्षा 1853ला सुरू झाली. मग प्रथम पास होणारे भारतीय व्यक्ती कोण होते तर 1863 साली सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS अधिकारी बनले होते. तिसऱ्या वैशिष्ट्यातील महत्त्वाचा पॉईंट बघा. अगोदरच्या सनदांप्रमाणे यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. हा पॉईंट समजून घ्या. यापूर्वीच्या कायद्यांमध्ये 20 वर्षांची सनद देण्यात आली होती, पण या कायद्यानुसार ब्रिटिश संसदेने कधी पण कंपनीची राजवट संपुष्टात आणू शकत होती असे सांगण्यात आले होते. म्हणजे आता परत पुन्हा 20 वर्ष राज्य करा असं याच्यामध्ये सांगितलं नव्हतं. 20 किंवा कुठल्याही वर्षांचा उल्लेख केला नव्हता. म्हणजेच ब्रिटिश संसद आता कंपनीचं राजवट कधीही संपवू शकत होते आणि ते लगेच संपवलं कधी तर 1858च्या कायद्यामध्ये. यानंतर चौथे आणि शेवटचे वैशिष्ट्य बघा. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 6 पैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा येथील स्थानिक सरकारे नियुक्त करतील असे सांगण्यात आले. म्हणजेच या कायद्याने पहिल्यांदाच केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. बघा, आपण 1853च्या कायद्याची 4 वैशिष्ट्ये बघितली. शॉर्टकटमध्ये परत एकदा बघूयात. 1. गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले. 2. खुल्या स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या व पहिले भारतीय ICS अधिकारी कोण झाले तर सत्येंद्रनाथ टागोर झाले. 3. अगोदरच्या कायद्यांप्रमाणे 20 वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. 20 किंवा कुठल्याच वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. आणि 4. केंद्रीय विधिमंडळात म्हणजेच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 सदस्य स्थानिक सरकार नियुक्त करतील असे सांगण्यात आले. यानंतर आपल्याला 1858चा भारत सरकार कायदा बघायचा आहे. या कायद्याची पार्श्वभूमी बघा. 1773च्या कायद्यापासून दर 20-20 वर्षांनी कायदे करण्यात आले आणि 1853च्या कायद्यानुसार कंपनीला कितीही वर्षाची म्हणजे कुठल्याही प्रकारची सनद दिली नव्हती. म्हणजेच कंपनीची सत्ता ब्रिटिश संसद केव्हाही नष्ट करू शकत होती. आणि यानंतर 1857चा उठाव झाला व उठावानंतर ब्रिटिश संसदेने लगेचच 1858चा कायदा करून कंपनीची भारतातील सत्ता नष्ट केली आणि शासनाचे, प्रादेशिक नियंत्रणाचे व महसुलाचे अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. 1858च्या कायद्याचं पहिलं वैशिष्ट्य बघा. यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल व भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचे नाव बदलून व्हॉइसरॉय असे करण्यात आले. बघा, नावामध्ये फरक कसा होत गेलेला आहे. सर्वात पहिल्यांदा प्लासीच्या लढाईनंतर फक्त बंगालचा गव्हर्नर होता. त्यानंतर 1773च्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर 1833च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि 1858च्या कायद्यानुसार भारताचा व्हॉइसरॉय बनला. पॉईंट लक्षात ठेवा, कायदे पण लक्षात ठेवा. दुसरा पॉईंट बघा. यानुसार नियामक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि संचालक मंडळ विसर्जित केले. बघा, सुरुवातीला कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य संचालक मंडळ बघत होते. 1784च्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली व बोर्ड ऑफ कंट्रोलकडे राजकीय कार्य देण्यात आले होते. म्हणजे 1784 पासून 1858पर्यंत व्यापारी कार्य संचालक मंडळ पाहत होते तर राजकीय कार्य बोर्ड ऑफ कंट्रोल पाहत होते.
पण 1858ला दोन्ही विसर्जित करण्यात आले व त्या जागी भारतमंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आले. भारतमंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. जसे भारतामध्ये वेगवेगळे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत, त्याचप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटमधले जे काही मंत्री आहेत त्यांच्यामध्ये एक नवा मंत्री स्थापन करण्यात आला आणि तोच होता भारतमंत्री. व पहिला भारतमंत्री कोण बनला तर लॉर्ड स्टॅनली हा पहिला भारतमंत्री होता. व भारतमंत्र्याला मदतीसाठी 15 सदस्यीय इंडिया काउन्सिल निर्माण करण्यात आले होते. तसेच या कायद्याने इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले व त्यानुसार इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होते व इंडिया काउन्सिलवरही खटला भरला जाऊ शकत होता. बघा 1858च्या कायद्याची आपण 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइसरॉय बनला व पहिला व्हॉइसरॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. दुसरा पॉईंट, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आले. तिसरा पॉईंट, ब्रिटिश मंत्रिमंडळात भारतमंत्री हे पद निर्माण करण्यात आले व पहिला भारतमंत्री लॉर्ड स्टॅनली झाला होता. 4. भारतमंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. आणि शेवटचा पॉईंट, इंडिया काउन्सिलला कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान मिळाले होते.